ततो जय मुदीरयेत. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ अप्पा स्वामी महाराज संत जयराम महाराज. तर हे या सेशनमधलं शेवटचं प्रवचन आहे आणि आरंभ जो असतो आणि शेवट याचा एक विशेष प्रकारचा संबंध आहे आणि समन्वय असतो. हे अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण आहे. याचं नाव आहे शिवशक्ती समावेशन. म्हणजे शिवाला आणि शक्तीला नमस्कार सगळ्याच्या शेवटीच्या 64व्या ओळीत केलेला आहे. पण पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती ह्याचा आपण उच्चार जरी करत असलो तरी हे अभिन्न कसे आहेत. आणि शिव केवल असेल तरी शक्ती वाचून त्याला जशी किंमत नाही, आणि शिव नसेल तर शक्ती शून्य आहे. हे 5-6 दिवस आपण पाहिलं, अनेक दृष्टांत, शेकडो. ही जे कठीण प्रकरण असतात हे अभ्यासानं सांगू नये. ही कोणाच्या मुखातून ऐकूनही सांगू नये. माझं मत, ही फलीभूत होतात गुरुमुखातून श्रवण केल्यावर. जशी पतिव्रता स्त्री संतती नसली तर दुःखी होईल, पण कुणाही जवळून संतान पैदा करून घेत नाही पती वाचून, त्याप्रमाणे हे ज्ञान फलीभूत होईल गुरुमुखातून श्रवण केल्यावर. मग बोधपुत्र निर्माण झाला. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज परभणीकर त्यांची कृपा आणि थोडासा श्रोत्याचा अधिकार. आज माझं चित्त रोजच्यासारखं प्रसन्न नाही आहे. तुमच्यासमोर मी 6 दिवस झाले बोलून राहिलो, पण तुम्ही जर बारकाईने माझ्याकडे पाहाल तर तुम्हाला काहीतरी असं वाटेल की महाराज काहीतरी कुठेतरी गुण आहे, समथिंग रॉंग विथ युअर माइंड, असं तुम्हाला वाटेल. आणि ते खरं आहे. कारण पहाटे पूर्वीचा काळोख पाहिला असेल तुम्ही. अरुणोदय होण्याच्या आधी, सूर्योदय नाही, सूर्य दर्शन होण्याच्या आधी अरुणोदय असतो, ज्याला आपण लाल बदली म्हणतो. त्याच्या आधी एक घटका म्हणजे 24 मिनिटं पहाटेपूर्वीचा काळोख असतो, काही दिसत नाही. आणि ज्या वेळेला वादळ समुद्रात येते त्यावेळेला कोळी नावा घालत नाहीत, मासे धरायला जात नाहीत. तुम्हाला वाटेल शांत आहे, काय हरकत आहे यांना. नाही नाही, एक पहाटेपूर्वीचा काळोख आणि वादळापूर्वीची शांतता. पिन ड्रॉप सायलेंट असते, पक्ष्याचाही आवाज नाही येणार. ते कोळी ओळखतात की आता भयानक वादळ येईल, त्याची खूण असते ती शांती. तसं चित्तात जर प्रेमाचा उदय होऊन ते मुरलेलं असेल, आणि मी वक्ता आणि श्रोता त्यालाच म्हणतो, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन, याचा अर्थ काय लावता तुम्ही? पूर्ण प्रेमानं घास भरवणारा वक्ता आणि तेवढ्याच चवीनं चरवण करून त्याचा स्वाद घेणारा श्रोता असेल तर निश्चल दासजी म्हणत असत, आग दोनों तरफ लगी होना चाहिए, दोनों तरफ. एक तरफ की आग किसी काम की नहीं है. म्हणून काला काल्याच्या ठिकाणी आहे. पण या प्रवचनानंतर 40-45 मिनिटानंतर श्रोतव्य आणि वक्तव्याचा वियोग आहे. वक्ता जर अधिकारी असेल तर त्याला प्रेमानं श्रवण करणारा श्रोत्याचा वियोग भयंकर त्रासदायक असतो.
श्रोता अधिकारी असेल स्थिती सारखी असते. निश्चलदाजी म्हणत असत, भाई जैसे जैसे विदाई और जुदाई का समय आएगा तो जीव विक्षिप्त जरूर होगा. जुदाई और विदाई विक्षिप्त जरूर होगा. आता तुम्ही 1000 रुपये घेऊन कीर्तन करता, तुम्ही काय विक्षिप्त होणारा? कारण तुमचा देव एकच आहे. पण तुकोबाराला फार दुःख झालं, त्यांचे अभंग पहा. निर्याणाचे अभंग ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला वाचणारा रडल्या वाचून राहत नाही. जर तुकोबाराचा वाचणारा असेल तर माऊलीच्या समाधीचे अभंग वाचा. सगळ्याच्या शेवटी बिल्वपत्र माऊलीच्या डोक्यावर निवृत्तीनाथाने आणि पांडुरंगाने ठेवलं. देव आहे ना देव. किती मोठे गुरु असो निवृत्तीनाथ, माणूस आहेत. देव तो माणूस नाही. देव म्हणतात रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. देवाच्या आयुष्यात किती योगी. म्हणून आता तुम्ही आणि आम्ही या भ्रमात राहू नका. वियोग श्रोत्या वक्त्याचा आपला होऊन राहिला, पुन्हा संयोग होईल हा वेडेपणा करू नका. कारण इट ऑल डिपेंड्स अपॉन आवर फेट. प्रयत्न साध्य होणार नाही है. तुम भी मुसाफिर हम भी मुसाफिर, किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी न भी होगी. तुकोबारा म्हणतात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. एका फकीरानं मोठा सुंदर दोहा टाकला याच्यावर. नामवंत फकीर आहे पण फकीर आहे खरा. तन मारो मनमस्त करो काया राखे शरीर, जाया कनक की आस नहीं वाको नाम फकीर. त्याने म्हटलंय महाराज मी तुमचं भजन करतो, नाचतो, हे माझं स्वातंत्र्य नाही आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करतो. तुझी इच्छा. मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी न मैं रहूं न मेरी आरज़ू रहे. जब तक कि तन में जान रगों में लहू रहे, तेरा ही जिक्र हो तेरी जुस्तजू रहे. फक्त तुझी कथा वाणीवर राहावी आणि तुझीच इच्छा पूर्ण व्हावी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पती पत्नीचा वियोग वियोग नाही, संयोग होईल ऋणानुबंध आहे. पण श्रोता आणि वक्ता कोण सांगेल? व्यक्ती भेटू शकेल, समष्टी रूपानं कोण कधी भेटेल काही सांगता येईल काय? तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या वल्गना आहेत, कल्पना आणि वल्गना. वल्गना विचित्र आहेत. महाराज वर्षभराला भेटू, इट इज सिम्पली फुलिशनेस. खो खोचा खेळ आहे माणसाचं जीवन. कोणाला खो भेटेल, म्हाताऱ्याला की तरुणाला सांगता येतो काय? मुलाकात तो होगी, पण त्याचा अर्थ असा आहे ज्याची आपण इच्छा करतो पण जे आपल्या हाती नाही आहे. आपण 5-6 दिवस प्रकृती पुरुषाला अनेक प्रकारानं आरंभाला माऊलीनं नमस्कार केलेला आहे. नमस्काराचे प्रकार वगैरे सांगितले, आता द्विरुक्ती करता येत नाही. वस्तू निर्देशरूप मंगल करून नमस्कार केला. आणि या प्रकरणाच्या शेवटी जाता जाता माऊलीनं पुन्हा नमस्कार केला. हा मोठा गोड नमस्कार आहे. गोड म्हणजे साखरेसारखा गोड नाही, कुणाहीसारखाही गोड नाही. काही वस्तू नॅचरल गोड असतात. तुमचा नातू आहे, किती गोड आहे? साखर टाकली आहे काय त्याच्यात? नाही नाही, गोड आहे. तुमचा सेवक आहे, किती गोड आहे? याप्रमाणे गोड अभंग म्हटला 500 महाराजांना. गोड म्हटला म्हणजे काय, तोंडात साखर होती काय त्यांच्या? राग चांगला होता, म्हणण्याची पद्धत चांगली, म्हणून अभंग गोड आहे. हे कळलं की नाही? त्याप्रमाणे
हा जो प्रसंग आहे 40-45 मिनटं बोलू नक्की. आपल्यासमोर उद्याचा काला आहे. ज्या संदर्भानं मी आज तुमच्याबरोबर बोलीन 2 तास, निश्चित जाणार तो संदर्भ उद्या काल्याच्या अभंगाला राहील. अभंग कोणताही असो. मी मागच्या काल्याला आई अतिकुळ माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचून आणून देणं. कधी कधी माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून म्हणावं लागतं. कधी कधी अध्यात्म सांगायचं असेल तर शिंके लाविले दुरी होतो तिघाचे मी वरी सांगावं लागतं. पण प्रकार एक आहे ना, कारण या सगळ्यांचा काला. म्हणून हा जो नमस्कार आहे, दर्पणाचे नित्यागे प्रतिबिंब मिंगेरिका बुडीरवी तरंजे वायूचा ठेला. आरशात प्रतिबिंब दिसते, त्यावेळीही ते बिंबाहून भिन्न नाही आहे. पण दर्पण हातातला टाकल्या वाचून प्रतिबिंब आणि बिंब एक होतच नाहीत. आरसा हातात आहे तोपर्यंत आरशात पडलेलं प्रतिबिंब आहे ना, आणि तुमचं मुख आहे. 2 झाले की नाही. तेव्हा कारण बुद्धी असेल तर हा जीव, दर्पण असेल तर प्रतिबिंब. बुद्धी नाही, जीव ब्रह्मैव. भागवतात नाथांनी दर्पणे प्रतिमुख दाविले दर्पण जातात ते नेले असं म्हटलेलं आहे. परी देखते मुख नाही गेले. संतले ठायचे बिंब प्रतिबिंबी वाद मी तुम्हाला काल परवा सांगितला. पद्मपादाचार्य हे मुख्य शिष्य होते आचार्य शंकरांचे, आणि त्यांचे शिष्य होते प्रकाशात्म श्री चरण. यांनी या बिंब प्रतिबिंब वादात थोडीशी सुधारणा केली. त्यांनी सांगितलं, माझे आजे गुरु बरोबर बोलले. ज्ञानानं अज्ञान निवृत्त होते, जीवमुक्त होतो असं शंकराचार्य बोलले. शंकराचार्य यांचे आजे गुरु आहेत. पण माझं मत असं आहे, ज्ञानानं पूर्ण अज्ञान निवृत्त होत नाही. अरे असं कसं? मग काय होते? अज्ञानातलं केवळ आवरणांश नष्ट होतो, बाकी अज्ञान कायम राहते. आपण दह्याचं ताक करतो, लोणी काढून घेतो. आंबटपणा जो ताकात राहतो तो लोण्याचा की दुधाचा की दह्याचा? बोला. त्याप्रमाणे आवरणांश, आता दोष झाला ना. विक्षेप अंश आहे तोपर्यंत त्याला जीवनमुक्त, प्रारब्धरूप प्रतिबंध संपला वगैरे म्हणता येत नाही. आणि जीवनमुक्ती वाचून विदेहमुक्ती शक्य नाही. सार गोष्ट काय? बिंब प्रतिबिंब 2 राहू नये. वायू जर आकाशात स्थिर झाला, स्थिर हालत नाही, तर तरंग आणि पाणी वेगळे राहतच नाही. तरंग पाण्याचाच, पण वार्याची करणी आहे. वाऱ्यामुळे तरंग आहे ना. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, मी अभेदानं वंदन केलेलं आहे प्रकृती पुरुषाला. बुद्धिरूपी उपाधीचा त्याग करून मी देव आणि देवीला अभेदानं वंदन केलं. तर अभेदानं वंदन कसं करता येईल? वंदन करणारा एक भक्त, आणि ज्याला वंदन करतो तो देव अथवा गुरु. म्हणजे द्वैत आलं की नाही. कोणत्या अवस्थेत जाईल? निद्रेतून 2च गोष्टी होतात, एक तर जागृत होईल, नाही तर स्वप्नात जाईल. तिसरं काही होतच नाही. वेदांत शास्त्रात बुद्धीचा त्याग म्हणजे स्वरूपस्थिती, दुसरं काहीही नाही. आता बुद्धीचा त्याग म्हणजे बुद्धीचा बाध. बुद्धीचा बाध होणे जीवनमुक्ती, बुद्धीचा अत्यंताभाव होणे विद्यामुक्ती, आणि बुद्धी सत्य वाटणे बंधन म्हणजे संसार. म्हणून या विषयाचा जो बारीक खुलासा केला तो निश्चलदासजी महाराजांनी वृत्ती प्रभाकर या ग्रंथात केलेला आहे. काय वाटते तुम्हाला? जो सेतू आहे लंकेत जाण्याकरता रामाने निर्माण केला, अजूनही त्याच्यावर पाणी वाहते, दगड दिसतात. 18-19 किलोमीटर आहे. तुम्ही धनुष्कोटीला गेले
तिथून लंका 19 किलोमीटर सोडली. सेतू समोर आहे तुमच्या, पाहून घ्या तुम्ही. काय दिसते? पाणी दिसते, दगडं दिसतात. मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, अहम होऊन शंभू शांभवी झाला. एखाद्या मिठ्याच्या खड्यानं मीठपणाचा लोभ टाकून समुद्ररूप व्हायचं ठरवलं आणि समुद्रात बुडी घेतली. त्याला लाभ होतो समुद्राच्या मोठेपणाचा, आणि तो परत येतच नाही, तद्रूप झाला. जीव 3 देहाचा लोभ सोडावा लागेल, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. कारण देहज्ञान आहे. 3 देहाचा लोभ सोडला की जीव ब्रह्म झाला. जीव देईन हा बळी, करीन होळी संसारा, किंवा तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. शिवशक्ती समावेशे नमन केले म्या ऐसे, रंभा गर्भ आकाशी रिगाला जायचा. शेवटची उभी आहे. बावले म्हणते मी शिवशक्तीला नमस्कार केला. कसा केला? रंभा गर्भ आकाशी रिगाला जायचा. रंभा गर्भ कळलं काय? केळी असते की नाही, केळी. केळीची आपण साल काढतो, एक 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 एक, आत गाभा नाहीच आहे, त्याला गाभा नाहीच आहे. जे असेल जसं मठाकाश घटाकाश होते त्याप्रमाणे झालं, दुसरं काही होतच नाही. म्हणून ह्या ओवीला थोडंसं वेगळं महत्त्व आहे. करीन होळी संसार कसं काय? तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. काय ह्या सप्त भूमिका पाहून घ्या तुम्ही. एकेकाचं नाव जोडलेलं आहे 7 अवस्थेकरता. शेवटची भक्ती राजा बोलीची आत्मनिवेदन. आत्मनिवेदन निवेदित नैवेद्य, म्हणजे आत्मा नैवेद्याप्रमाणे अर्पण करणे. नाही नाही नाही, ब्रह्मरूप होणे हा त्याचा अर्थ आहे. आत्मनिवेदन भक्तीचं वैशिष्ट्य ब्रह्मरूप होणे. कसं मी तुम्हाला सांगतो. गंगा गेली सिंधूपाशी, त्यांनी अभेरिले तिची. असं कधी होईल? समुद्र कधी गंगेला सांगेल की खूप झाला आता? नो नो. दृष्टांत मी तुम्हाला थोडा विवरण सांगतो. समुद्र हा नद्यांचा पती आहे. नदीपती सागर हा. सगळ्या नद्या त्यालाच मिळतात. लहानी मोठीला, मोठी त्याच्यापेक्षा मोठीला, सिंधू असो गंगा असो. पण तीव्रता भेटीची किती आहे? गंगा सागर खाली एकदम आहे, आणि गंगाद्वाराहून गंगा निघते ते कुठे आहे? गंगोत्री. कुठे आहे गंगोत्री? एकदम टॉपवर, त्याच्या पुढे काही नाही हिमालयात. आता तिची इच्छा आहे प्रियकराला भेटण्याची. काय करावं लागलं तिला? स्वतःची शक्ती संपादन करावी लागली. रुक्मिणी राजकन्या आहे. शिशुपालासारखा विजय धनुष्य ज्याच्या हाती आहे तो आहे. विजय धनुष्य इंद्राजवळही नव्हतं, ते रुक्मिणीजवळ होतं, रुक्मिणीच्या भावाजवळ. त्याच्यामुळे तो 1 कोटी योद्ध्याबरोबर एकटा युद्ध करू शकत होता, एवढं बळ होतं रुक्मिणीचं. आणि हिची तर इच्छा आहे की मला शिशुपालाला वरायचं नाही आहे, भगवंताला वरायचं आहे. प्रारब्धाची वाट पाहत बसली काय? नाही नाही. सुदेव ब्राह्मणासारखा वैष्णव, त्याच्यात संदेश पाठवला. आणि भक्ताचा संदेश आल्यावर देव सगळी कामं टाकून देतो. पण मुकाट्यानं बसले असतील, नशिबानं होईल तसं होईल. नाही नाही, तसं नाही आहे. गंगेनं हृदय फोडलं हिमालयाचं, चुरा केलं. भयानक खडकातून, दगडातून, हिमालयातून वाट निर्माण केली. समतल जागेवर आली, आणि मग तिथून खाली वाहत 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 आपल्या हृदयात अनेक नद्या उपनद्यांना घेऊन सगळ्या सहित समुद्राला मिळाली. सगळं गेलं, पवित्र गेलं, नाम गेलं, रूप गेलं. किती पवित्र गंगा. समुद्र पवित्र आहे का? नाही नाही, समुद्र पवित्र आहे, त्याचं तीर्थ घेताच येत नाही.
लोक अरे वाचे म्हणता गंगा गंगा एवढं पवित्र गंगेचं. प्रियकराला मिळण्याकरता पवित्र टाकलं की नाही. आणि मी हिमवानाची हिमालयाची हे टाकलं बापाचं नाव. सागर रूप झाली. सागर रूप झाल्यानंतर निवड आहे काय हे पाणी समुद्राचं आणि हे गंगेचं आहे? नाही, निवडता येत नाही. कारण ती मी गंगा वेगळी राहिलीच नाही. एकरूप झाल्यानंतर पतीचं घर घेतलं. आपल्या हिंदू धर्मात लग्न झालं, मुलगी गेली सासरी, बाप मेला तर 3 दिवस होतं, पण सासरा मेला तर 10 दिवस आहे. मग ती कोणाची? बरोबर आहे की नाही. त्याप्रमाणे गंगा सागराला मिळाल्यानंतर या तिकुळ माझे गेले हरपोने श्रीरंगा वाचोनी. एवढी हिंमत वारकऱ्याची पाहिजे. हे गोपित्व तुमच्या ठिकाणी निर्माण व्हावं लागेल. अभेद रूपानं वेगळं राहण्याकरता पती पत्नीच्या सुखात वेगळं, पण सुखात नाही, व्यक्तीत आहे, हे लक्षात घ्या. आणि याला मग तुम्ही समन्वित काहीही करा. पण तुम्हाला अगदी टॉप मोस्ट मी दृष्टांत सांगतो याचा, माऊलीच्या भाषेतच आहे. लास्ट बट वन उभी आहे. माऊली म्हणते, अरे तो समुद्र आणि ती गंगा, व्याकरण लावा, व्याकरण. समुद्र हा शब्द पुल्लिंगी आहे, ती गंगा हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पण शब्दही तर राहत नाही ना. तो आणि ती त्या समुद्राला जेव्हा मिळते त्यावेळेला तिचं ती पण जाते आणि त्याचं तो पण जाते आणि एक होतात. हे व्याकरण माऊलीचं आहे, माऊलीने लावलेलं आहे. ती राहत नाही आणि तो राहत नाही. त्याप्रमाणे ती प्रकृती राहत नाही, तो पुरुष राहत नाही, फक्त ब्रह्मरूपता असते. ही जी ब्रह्मरूपता आहे ही कशी आहे? काय टाकावं लागेल तुम्हाला? जे तुम्हाला आवडते ते टाकावं लागेल. ज्याच्यापासून तुम्ही राहू शकत नाही ते टाकावं लागेल. मग आता आपण वारकरी आहोत, भजना वाचून राहू शकत नाही, भजन टाकाल का? नाही ना. असं कसं बोलता सांगतो ना. तुमच्या मुलीचं लग्न झालं, तिला पती मिळाला, बाप टाकला, लग्न लावून देणारा ब्राह्मण टाकावं लागेल, सोडावं लागेल त्याला. कारण ही साधना आहेत पतिप्राप्तीची, पती साध्य आहे. ह्या साध्याकरता साधकाला साधनं टाकावी लागली. लग्नानंतर तिला पुत्र साध्य आहे आणि पती साधन आहे. पुत्रप्राप्तीकरता काय लागेल? पती. मग जसं पती प्राप्तीकरता साधनं टाकली तसं तिनं पती हे साधन टाकावं काय पुत्राकरता? नाही. का नाही? पती साधन नाही, साध्यरूप साधन आहे म्हणून टाकता येत नाही. तसं ज्ञान टाकता येईल, जातेच, तो सगळं टाकता येईल. पण भजन साध्यरूप साधन असल्यामुळे याही माझ्या भजनी असतात, तया ते मी माता. नाम हे साध्यरूप साधन असल्यामुळे मुक्तालाही टाकता येत नाही, साधन टाकता येईल, साध्यरूप साधन टाकता येत. 100 वर्षाचा म्हातारा पती असेल तरीही पतिव्रतेला टाकता येत नाही, 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 हे लक्षात घ्या. म्हणून अभेद रूपाचं जे मंगल आणि अभेद रूपाचा नमस्कार, शिवशक्ती समावेशे नमन केले मी आयसे, रंभागर्भ आकाशे रेगाला जैसे. देहात असणारं चैतन्य, शिवात आणि देहात चैतन्य दोन्ही ठिकाणी आहे. अनात्म पदार्थ शक्ती समाविष्ट करून ती त्यांना नमस्कार केला. अनात्म पदार्थ, आत्मपदार्थाने शक्ती समाविष्ट करून मग मी नमस्कार केला. म्हणून केळीतील गाभा त्याप्रमाणे माझं नमन जावा. अरे बाबा हो. पण जर तुम्ही नमस्कार करता, तुम्ही भक्त आहात, नमस्कार करता त्यावेळेला द्वैताचा स्वीकार कराल की नाही? बोला. नारायण महाराज, आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो, तू देव आणि मी भक्त आहे की नाही? आणि इथे तर एक रूपता असेल तर नमस्कार दोष झाला,
ही भाषा अमृतानुभवाची आहे. तो देव आहे, आपण भक्त आहोत. नमस्कार करताना हा भाव चित्तात राहील की नाही की तू देव आहेस आणि मी भक्त आहे. इट इज रिअल ड्युएलिटी. हे द्वैत झालं. मग अध्यात्मशास्त्राला द्वैत कबूल आहे काय? म्हणून माऊलीला प्रश्न विचारला निवृत्तीनाथांनी, ज्ञानोबा फारच सुंदर बोललास, आता मी तुझा गुरु आहे, मला तू नमस्कार करतो. मग तू जेव्हा मला नमस्कार करतो त्यावेळेला तू माझा शिष्य किंवा भक्त आणि मी देव किंवा तुझा गुरु, हे द्वैत सिद्ध होते की नाही? माऊलींनी सांगितलं, महाराज जे तुम्हाला माहीत आहे ते मला कशाला उगीच विचारता? मी तुमचाच शिकवलेलं बोलून राहिलो, तुम्ही माझ्या मुखातून अरे हा अमृतानुभव लोकाभिमुख होईल. ज्ञानोबा सांगतोय, तुझं मन त्यांना तुझ्या ग्रंथातून कळेल, तुझ्या बोलण्यातून कळेल, मला तुझ्या मुखातून उत्तर पाहिजे. देऊ का उत्तर? दे. तसं गुरुला किंवा देवाला नमस्कार करणं सदोष आहे. मग नमस्कार निर्दोष रूपानं कसा करता येईल? ज्या वेळेला आपण नमस्कार करतो त्यावेळेला परिच्छिन्न अवस्था असते. हा देव, मी भक्त, हा गुरु, मी शिष्य. नमस्कार करण्यात दोष तेव्हा राहणार नाही जेव्हा अपरिच्छिन्न अवस्था निर्माण करून नमस्कार कराल तेव्हा. कळलं? झाली प्रक्रिया. एक रूप, गुरुरूप व्हा, देवरूप व्हा. अरे जगत परिच्छिन्न आहे, परमात्मा गुरु अपरिच्छिन्न आहे. देही असला तरी गुरु तुमचा परिच्छिन्न कधी नाही नाही नाही. जो गुरुला परिच्छिन्न समजतो तो नरकाला जातो. अपरिच्छिन्न आहे. म्हणजे परिच्छिन्नतेचा त्याग करून, परिच्छिन्नता टाकून अभेद रूपानं अपरिच्छिन्न अवस्थेत ज्या वेळेला आपण नमस्कार करतो त्यावेळेला द्वैत राहत नसल्यामुळे नमस्काराचा दोष लागत नाही. है कोई ऐसा मुर्शद मौला घर में खुदा दिखलाएगा? एक कमालांचं प्रमाण आहे. कहे कमाल कबीर का बालक. कबीर साहेबांना एकच पुत्र पण कमाल नाव होतं त्याचं प्रमाण आहे. आहे कोणी असा जगात? घर में मुर्शद मौला दिखाएगा, देवदर्शन बसल्या जागेवर करून देईल. कोण सांगतोय? म्हणून माऊली करता शहाणे माणसं काहीच बोलत नाहीत. माथा ठेविता हेच बोले. पायावर डोकं ठेवा खरा, त्याच्या पलीकडे काही तुम्हाला बोलायला जागा नाही आहे. अमृतानुभव हा अमृताचा अनुभव माऊलीने घेतला आणि आपल्याकरता विशद केला. एक कृपा झाली त्यांची, कृपा कटाक्षेने आळेले. नाही तर हे जे सिद्धांत आपण पाहतो तर पहिलंच प्रकरण झालं हे. हो, ऊस खातो की नाही? ऊस गोडच आहे. वरच्या कांड्यापासून खायला सुरुवात करा, दुसरं कांडा त्याच्यापेक्षा गोड आहे, तिसरं त्याच्यापेक्षा गोड आहे. हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला आहे. आता हे संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. काही लेखकांचे जे लिखाण असतात, एक प्रकरण वाचलं की फेकून द्यावं असं वाटतं. हे लिखाण नाही आहे ना, अनुभव आहे ना, आणि तोही अमृताचा आहे. इति श्री सिद्धानुवादे श्रीमत अमृतानुभवे शिवशक्ती समावेशन नाम प्रथम प्रकरणम संपूर्णम. कोणाकरता आहे? सिद्धानुवाद आहे. अनुवाद सिद्धाचा आहे, साधकाचा नाही आहे. मग श्रीमत अमृतानुभवे कोणाकरता आहे? हे महत्वाचं आहे ना. आईचं दूध लेकरा करताच आहे, कोणाकरताच नाही. पतीला दूध पिता येईल काय? तो पती राहील काय? नाही नाही. ईश्वर सेवा पूर्ण झाल्यानंतर श्री गुरुचा शोध करावा लागत नाही नाही नाही. जर आंब्याला पाड लागला की पोपटाला निमंत्रण पाठवावं लागत नाही, त्याला ते कळते. येतो की नाही? तो चोच मारतो की नाही? राघूला जसं बोलवावं लागत नाही त्याप्रमाणे ईश्वर सेवा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा श्री गुरुचा शोध करावा लागत नाही. ते येतातच, पण ईश्वर सेवा मात्र पूर्ण व्हावी लागते. त्यात अनेक अडथळे असतात. ईश्वर सेवा करतो त्याला भक्त म्हणतात, गुरुसेवा करतो त्याला मुमुक्षु म्हणतात,
आणि स्वरूप साक्षात्कार झालेला त्याला सिद्ध म्हणतात. तीर्थयात्रादी साधं करणारा संसारिक असतो, पण सात्विक संसारी असतो. आता थोडंसं दर्शन करावं लागेल ना, कारण आज तुम्ही गाथा संपूर्ण केला. संपूर्ण घेतल्यावर पहिला अभंग म्हणावं लागलं की नाही. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो नित्याचं रोज. शेवटची ओवी झाल्यावर पहिल्या 5 ओव्या वाचावंच लागतात, हा नियम आहे. त्याप्रमाणे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. थोर पुरुष आहेत, थोर पुरुष श्री गुरुची सेवा थोर पुरुष करतात. रागीट, निंदक, वाईट, दुष्ट कसाही असो, ऐसे हूँ पदी पर किया अपमाना, नारी पावे जम पुर दुःख जाना, तुलसीदास म्हणतात. लोभी, जड, वाईट, कटू कसाही असला तरीही जेव्हा आवेशानं स्त्री त्याचा अपमान करते, नारी पावे जम पुर दुःख जाना, त्याच वेळेला ती नरकाची प्रवासी होऊन जाते, कारण तिला इतर साधन नाही. त्याप्रमाणे 6 ऋतूत वसंत ऋतू राजा सगळ्याचा. साधनात श्रीगुरूची भेट सगळ्यात मोठं साधन. श्रीगुरूची सेवा जे करतात त्यांच्यापेक्षा थोर पुरुष नाही. श्रीगुरूला मन देतात ते सगळ्यात मोठे. त्यांचं मन रक्षण करणं फार कठीण आहे. आणि ईश्वराला माया उपाधी असेल पण मन नाही, पंचायत आहे. ईश्वर सेवा सोपी आहे, त्याला मन नाही ना. आपण नैवेद्य दाखवू पण त्याला भूक लागते काय? नाही. पण साधूला भूक लागते ना, त्याला मन आहे ना. म्हणून आधी देव सारावे पडते, संत पुजावे आरती याच्याकडे. त्याला भूक लागली असेल, तुम्ही संत अरे संतचा पण माणूस आहे ना, त्याला पोट आहे, भूक आहे, तहान आहे. देवाचं प्रतीक आहे मूर्ती, त्याला भूक तहान नाही आहे. आधी काय करावं लागेल? हे गुरुसेवेत चालत नाही. म्हणून सगळ्यात कठीण सेवादार. श्री गुरुची सेवा ही दृष्ट फलाला कादर नाही. तुम्ही अदृष्ट फल पाहता की दृष्ट फल पाहता? दोन्ही फल, दोन्ही यलोक आणि परलोक. आई बापाची सेवा केली, बुड्याला प्रसन्न ठेवलं, तिजोरीची किल्ली भेटेल, दृष्ट फल आहे. पण अदृष्ट फल हित नाही ठावे जननी जनका. श्री गुरुच्या सेवेनं दृष्ट प्लस अदृष्ट याही जन्मात सर्व सुखरूपता. आणि तिथे तर प्रश्नच नाही, रिझर्वेशनच आहे. सार गोष्ट काय? श्री गुरुच्या भेटी वाचून, त्याची सेवा केल्या वाचून ईश्वर सेवेला फल येत नाही. तुम्ही कितीही देवाला अलंकार घाला, कितीही सेवा करा, पण इथे जर बोंब असेल तर त्याला फळ लागणे नाही. सरूच्या झाडाखाली सावली आहे का? फलना चुंबिता, फुलना तुरुंबिता. गुरुनाथ रूपी वसंताचा प्रवेश, जयाचा दिठिवा वसंतू जाऊन गे रिगंबनात वापरे फळ्यातून घे पेचित. वेदरूपी वनातलं फळ आपल्या हाती का लागत नाही? अरे वेदाच्या रुच्या तर अनेकांच्या पाठ आहेत, वेदपाठी ब्राह्मण आहेत, पण वेदपाठी ब्राह्मणाने गुरुसेवा केली नाही म्हणून त्यांच्या पाठाला फळ लागत नाही. दुसरं काय? दुसरं रूप काय सांगावं महाराज? सांगू काय? फळे हातून घे पितीची. श्री गुरुची आज्ञा म्हणजे केवळ मंगळसूत्र आहे. मी तुम्हाला रोज सांगतो, संसारात बाईनं किती अलंकार अंगावर घातले आणि मंगळसूत्र नसेल ती सद्वा सिद्ध होत नाही. तसं किती अलंकार घाला, पण गुरुचा अलंकार आपली वारकऱ्याची माळ आहे, ती अंगावर नसेल तर ती विधवा आहे. आणि पुन्हा एक सांगतो, 2 गुरु करू नका, 2 माळा घालू नका, नरकाला जाल नरकाला. बाईला 2 मंगळसूत्र घालता येत नाहीत. एका नवऱ्याचेही 2 नाहीत घालता येत, बाकीचे अलंकार घालता येतील, हार पाटल्या. पण मंगळसूत्र 2 एका नवऱ्याचेही नाही घालता येत, तर 2 नवऱ्याचे 2 घालता येतील काय? मग द्रौपदीच्या गळ्यात मंगळसूत्र किती होते? तुम्ही उत्तर द्या, बोला. 1 की 2 की 5? कसं काय? द्रुपदाने जेव्हा सांगितलं धर्मराजाला, राजा तू धर्म आहे,
माझ्या पोरीला 5 भावाबरोबर लग्न लावून द्या म्हणतो, तुला काही लाज वाटते की नाही? धर्म आहेस का खोड आहेस तू? तिने सांगितलं, महाराज मी धर्माच्या अंशावरून जन्माला आलो, मी धर्मच आहे. बघ अधर्माचं काम का सांगतो मला? माझी पोरगी मी तुमचा 5 भावाबरोबर लग्न लावून देऊ? सांगितलं माझ्या डोळ्याचं उत्तर आहे, पण प्रॅक्टिकली उत्तर मला देता येत नाही, मी व्यवस्था करतो. महाराजांना याला गाडी पाहिजे. तुम्ही जेवायला सांगितलं, तुमच्याजवळ गाडी नाही, मग तुमच्या मित्राची आणता की नाही? त्यांनी व्यासाचं चिंतन केलं. राजा द्रुपद फार मोठा माणूस, परशुरामाला शिष्य किती? कर्ण अर्ध्यात राहिला, पण द्रोणाचार्य आणि द्रुपद हे 2 शिष्य खरे. माणूस किती मोठा, माणूस फार मोठा, त्याच्यासारखा धनुर्वेद नाही कोणाजवळ. भगवान परशुराम आजही आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाश्च विभीषणा कृपा परशुराम सप्तहिता चिरजीवना. व्यासांना बोलवलं. व्यासांना सांगितलं, महाराज मी अनेकदा तुमचं दर्शन घेतलेलं आहे माझ्या गुरुच्या आश्रमात. माझ्यावर हे संकट आहे, धर्मसंकट, शंका दूर करा. हा युधिष्ठिर म्हणतो आमच्या 5 भावाबरोबर लग्न लाव. अरे तू का म्हणतो? सांगितलं मला काय माहीत. मी भिक्षा घेऊन रोज येत होतो आणि भीम आणत होता भिक्षा, आई समोर ठेवल्यावरती रोजच म्हणत होती 5ही भाव वाटून घ्या. ज्या दिवशी द्रौपदीला जिंकलं अर्जुनाने, मत्स्यभेद केला, ते आमच्या दृष्टीनं पत्नी प्राप्त होणे भिक्षाच आहे. तुम्ही नकरा करू नका, तुम्ही भिकारी आहे. कारण तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला भीक वाढलेली आहे पोरीची. देणारा मोठा, घेणारा लहान. आम्हाला भिक्षेत द्रौपदी मिळाली. आईला सांगितलं आई भिक्षा आणली, ही घे. तर ती म्हणे 5 भाऊ वाटून घ्या. तिला द्रौपदीकडे पाहिलंच नाही तिने. धर्मराजांनी सांगितलं कठीण झालं, आता कसं करावं? ही काय काय पोळी आहे की भाकर आहे, कशी वाटावी? पण माझ्या शब्दाला बाद येऊ नका, कशीही वाटा, पण 5 भाऊ म्हणून वाटा भिक्षा. 25 झाली. व्यासाने सांगितलं ठीक आहे. व्यास आल्यावर त्यांनी दिव्य दृष्टी दिली राजा द्रुपदाला. सांगितलं द्रुपदा, डोक्यावर हात ठेवलाय मी, जे शक्य नाही ते तुला दिसेल, तू पाहून घे. द्रुपद पाहत होता. एक कन्या शिवाकडे गेल्यानंतर तिला आवश्यकता होती पतीची. भोलानाथाने तुला काय पाहिजे ग असं विचारलं. तिनं 5 वेळेला उच्चार केला, पती 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 पती. तथाच तू 5 वेळेला उच्चार, मी तुझी व्यवस्था करतो, पाप न लागू देता तुला 5 पती मिळतील. तेवढ्यानं झालं का? नाही नाही, द्रुपदाचं समाधान नाही झालं. द्रुपदाने पाहिलं 5 इंद्र बसलेले आहेत, 1 आफ्टर 1. एका इंद्राचा काल किती आहे तुम्हाला माहीत आहे? एक सरी पाती उठी 14 जणांची. एक इंद्र मेला, एका खोलीत बंद केला. दुसरा मेला, तिसरा मेला, चौथा मेला आणि 5वा मेला. हे 5 इंद्र एका ठिकाणी बंदिस्त आहेत, इंद्रपद भोगलेले. आणि त्या ठिकाणी शंकराने जाऊन त्यांना सांगितलं, गड्यो तुम्ही 5 इंद्र आहात, इंद्रपद भोगलेले इंद्र आहात. तुम्ही शरीर तुमचे 5 आहेत, पण इंद्र पण तुमच्या शरीरात एक आहे. आणि मी एका कन्याला वरदान दिलेलं आहे, म्हणून 5 शरीरानं तुम्ही तिचे पती व्हाल, पण आत्मदृष्टीनं इंद्रपणाच्या दृष्टीनं तुम्ही एक व्हाल. म्हणून याप्रमाणे हे 5 इंद्र आहेत भोगलेले, सहदेवापासून तो धर्मराजापर्यंत. आणि द्रौपदी ही इंद्रशक्ती असल्यामुळे यांची च आहे, तू दिली काय आणि न दिली काय. मग समाधान झालं. मग पहिल्या दिवशी पौष शुद्ध एकादशीला लग्न लागलं. हे आपण पौषात लग्न करत नाही, त्याला महाभारत पाहिजे. याच्यात पौष शुद्ध एकादशीला धर्मराजाबरोबर लग्न लागलं द्रौपदीचं. मंगळसूत्र गळ्यात घातलं, नवऱ्यानं घालावं लागतं, बामणानं नाही. दुसऱ्या दिवशी भीमाबरोबर लग्न झालं, मंगळसूत्र घातलं नाही. तिसऱ्या दिवशी अर्जुनाबरोबर, चौथ्या दिवशी नकुलाबरोबर, 5व्या दिवशी सहदेवाबरोबर मंगळसूत्र आहे. कारण इंद्र दृष्टीनं पती दिसतात 5 पण आहेत एक. हे कळलं? हा, म्हणून मी जी व्यवस्था सांगतो ही धर्मव्यवस्था सांगतो बरं. मी काही धर्मभूषण नाही, पण धर्म जाणतो. धर्मभूषण आर्टिफिशियल नकली वापरतात, ते काय ते उपाध्या नकली. कोणत्या हातानं ढुंगून धुवावं याचं ज्ञान नाही. धर्मभूषण खरे उजव्या हातानं ढुंगून धुवून आला, डाव्या हाताला पट्टी आहे, हात मोडला, हात मोडला, हात मोडला म्हणून उजव्या हातानं धुता येते का?
उजव्या हाताला पट्ट्या म्हणून डाव्या हातानं जेवता येते काय? बायकोला सांग, आईला सांग, ती भरून देईल. डाव्या हाताने जेवू नको, कारण अर्ध्या अंगात पाप आहे. हे कळावं माणसाला. बरं, ते रागवू नका, क्षमा मागतो तुमची. त्याची चूक ह्या धर्मभूषणांची की आपण हे धर्मभूषण चालवून घेतो, आपण मूर्ख. नारायण महाराज येतो उत्तर चांगलं जाणतात आणि ते बोलतातही नेहमी आहे. याकरता नीतीचे नियम इतके जबरदस्त नाहीत जेवढे धर्माचे आहेत. आणि धर्मात हानी झाले की तुमचं रिझर्वेशन झालं. म्हणून मी सांगतो, पुन्हा सांगतो, एकदा बोललो आहे ते पुन्हा बोलतो, कारण क्या जाने किस मोड़ पर फिर मुलाकात होगी. चिरागों को आंखों के माफ रखना. माणसाला ज्ञानदृष्टी असावी. बहुत दूर तक रात ही रात होगी. तुम भी मुसाफिर, हम भी मुसाफिर, किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी. जन्मवेळी लागे वासनेच्या. म्हणून 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. मी संत आहे नाही तुम्हाला माहीत, माझ्या हातून माळ घालून घ्या. दुसरी घालण्याचा प्रयत्न करू नका. नवरा मेल्यावर ज्या समाजात दुसरा नवरा करतात तो धर्म नाही नाही नाही. 3 महिने झाले होते फक्त. अभिमन्यू पोटात होता आणि विधवा झाली ना. शिष्य अर्जुनासारख्याची आहे. काही हालचाल करायला जागा नव्हती. याप्रमाणे सगळं. माळ घालताना समजा माझे वडील कट्टर वारकरी होते. कट्टर वारकरी 6 वाऱ्या करत, 2 पंढरीच्या, पैठणची, मुक्ताबाईची, नाळंदची. किती झाल्या? 6 वाऱ्या करत असत. पण सखाराम महाराज विलोऱ्याहून आले त्यावेळेला मी 1 वर्षाचा होतो. बाबांनी सांगितलं याला माळ घाला आत्ता. त्यामुळे याला बसता नाही येत, मांडीवर झोपून घाला. घातली. कसं कराल? तिथं संत होते, त्यांच्या हातून माळ नाही घातली. प्रश्न त्यावेळेला निर्माण नाही झाला. पुढे माझ्या बुद्धीचं चक्र फिरलं. माझे वडील तर संतच होते, त्यांनी मला माळ का नाही घातली? नारायण महाराज ऐकून घ्या, तुमच्या कामी पडील. मी मेल्यावर कोण सांगणार आहे? सांगणारच नाही असं नाही, पण फार फिल्टर राहावं लागतील. बापाला पुत्राला माळ घालता येते, पण कन्येला घालता येत. कारण गुरु शिष्याच्या पाया पडील काय? पडील काय? बोला. कन्यादान केल्यावर पती पत्नीला कन्येचा पायाचं तीर्थ घ्यावं लागतं, त्याने पाय पडावं लागतंय. मग जर पुरुषानं कन्येला माळ घातली, निषिद्ध आहे ती. का? घालता येत नाही, तिला पाय पडावं लागेल. धर्म गेला. हे तुम्हाला कळते काय? बरं, कळते, ऐकल्यावर तरी कळते काय? पुन्हा पुन्हा चुका का करता? कळलं? म्हणून धर्म विरुद्ध वागता येत नाही. आणि सूक्ष्म धर्मभूषण असल्यावर तुम्हाला कळत नाही. मठ मंदिर असल्यामुळे तुम्ही धर्मभूषण आहा काय? धर्माचार्य राहाल, पण धार्मिक आहा काय? बोला. याड्यात पुत्राला घालता येईल, कन्याला नाही. आणि ज्या मन पक्क करून आमचंच बरोबर आहे म्हणतात ते, मी गावाला जात नाही, थांब, गाडी आणलेली का हातपाय बांधलेन घातला गाडी, तर नेला पंढरीला. मी कुठे आलो पंढरीला? अरे तुझा बाप आला, तू काय आलाय काय? हातपाय बांधून तुला आणलं. तू नाही चालत, पण गाडी चालून राहिली, तुला आणलं. म्हणून धर्माचा विचार, धर्मापेक्षा अधर्माचा विचार आधी करा. अधर्म टाकला की धर्म सिद्ध आहे ना. आता दिवस आहे, रात्र गेल्यावर दिवस आहे ना. म्हणून श्री गुरुची सेवा करत असताना त्याला मन नाही. अरे देवाला नाही भाऊ, तो माणूस आहे त्याला आहे, म्हणून त्याचं रक्षण कठीण आहे. मूर्तीला केव्हाही स्नान घातलं तर चालते, त्याला काही थंडी वाजत नाही, ब्लँकेट अंगावर घालावं लागत नाही. पण तुमचा गुरु झोपलाय, थंडीत मरून जाईल उकळून, त्याच्या अंगावर घाल ब्लँकेट. बरोबर आहे? कशाचं चिंतन आहे? सगळ्यात कठीण. श्री गुरुची सेवा दृष्ट फलाला कारण आहे, अदृष्ट फलाला कारण आहे. ईश्वर सेवा फक्त अदृष्ट फलाला कारण आहे. कारण क्रियमाण आहे. आपण जे आता करतो ते आपलं सेव्ह होते, बँक बॅलन्स. पुढच्या जन्मात जेव्हा आपण जन्म घेऊ त्यावेळेला त्याचा भोग मिळेल. आता तुम्ही किती चांगलं केलं तर आत्ता भोग नाही आहे तुम्हाला. आता काही कारण नाही. हे आत्ता प्रारब्ध का झालं? मागच्या जन्मातलं क्रियमाण आत्ता प्रारब्ध झालं.
आता क्रियमाण आहे, सध्या चालू आहे, ते पुढच्या जन्माला प्रारब्ध होईल. म्हणून ईश्वर सेवा गुरुकृपे वाचून सफल होत नाही. जयाचा दिठिबा वसंत जो मार्गे निगमा म्हणतो आपुले बळे इथून घेपती. वेदरूपी वनातलं फळ आपल्या ती का लागत नाही? फळताय वेदाला. अरे श्री गुरु भेटले नाहीत, कॅसेट ऐकली जमत नाही. आता मी बोलून राहिलो, ह्या कॅसेट सीडीज न्याल, तुम्ही ऐकाल, तुम्हाला कळेल, थोडंफार आनंद येईल. पण मी जिवंत माणूस आहे, माझा डोळा तुम्हाला पाहून राहिला, याचे जे रेस तुमच्या कपाळात डोळ्यात जाण्यात ते नाहीच जात ना. जातात का? नाही नाही, ते जात नाहीत. आपण नमस्कार करतो ना संताला, जे नमस्कार असा करतात वगैरे, ते चुकीचं आहे सगळं. क्रॉस नमस्कार करावा लागतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. ऊर्जा सतत वाहते आणि ऊर्जा ग्रास करते. म्हणून नमस्कार करताना असे क्रॉस करावे लागतात. म्हणजे उजवा हात उजव्या पायाला आणि डावा हात डाव्या पायाला, ह्या बोटाच्या अंगुली ज्यावेळेला स्पर्श करतात त्यावेळेला चार्जिंग सुरू होते. निगेटिव्ह पॉझिटिव्ह समजतं की नाही. तुम्ही रोज चार्ज करता की नाही तुमचे मोबाईल, कसे चार्ज होतात आहे पाहिलाय का कधी? ह्या ओवीचा अर्थ थोडा डीप आहे. फळ आहे पण मिळत नाही. शिष्य कृतार्थ झाला ना, पण आईच्या कृपेनं ना, बापाच्या कृपेनं, भावाच्या कृपेनं, कोणाच्याच कृपेनं नाही. फक्त गुरु कृपा निर्मळ भागीरथी. माऊली दुसरं रूपक सांगते. म्हणून मी सांगितलं, श्री गुरुची आज्ञा हे शिष्याचं मंगळसूत्र आहे. त्याच्यावर एवढं बोललो. संसाराचा विचार करूच नका. आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र माऊलीच्या भाषेत. म्हणजे श्री गुरुची आज्ञा हा आहे व तंतू आहे, जो कधी तुटू द्यायचा नाही. सुतक पडलं माणसाला, आपण वारकरी आहोत, सुतक काय हो, कारण माळ बुडा मेला 10 दिवस आहे, माळ काढून ठेवली, 2-3 थोबाडीत मारा त्याच्या. बहुश्रीच्या माळ वाटते का सुतकानं महासुतकानं? हा, माळ वाटत असते का? रामकृष्णारी बंद नाही करतायत, गायत्री जपत असेल बंद करतो. मंत्र आहे, हे नामस्मरण आहे. नामस्मरण टाकता येत नाही, कारण शौच नाहीच त्याला, शुद्ध अशुद्ध नाहीच आहे. तर शांताराम संध्या करतो, मी करतो, नाही करत आम्ही 10 दिवस सुतक असलं तर. आता मी करतो कारण मला शिका नाही म्हणून, नाही करतात तुम्हाला. त्याच जे आहे कोणा करता कधी हे पाहावं लागेल ना. म्हणून आहे व तंतू विधिवत सांभाळावा लागतो. तसं श्री गुरुची आज्ञा किती सांभाळावी? माऊली तुम्ही सांगा. गुरु आज्ञे वाचून शास्त्र हाती न शिवे एवढी सांभाळावी. आता ह्या ओव्या कुठल्या काय आहेत हे मी सांगू काय? ज्ञानेश्वरी वाचताना रोज मुमुक्षु गुरुच्या आज्ञेत वागतो, भक्त देवाच्या आज्ञेत वागतो आणि पत्नी पतीच्या आज्ञेत वागतो. झालं? लक्षात ठेवा, देहनिर्वाहाकरिता देवाची गरज आहे, उदरभरणाकरता. पण मुक्त होण्याकरता देवाची गरज नाही, मुक्त होण्याकरता संताची गरज आहे. आणि ते संत जर गुरु असतील तर काम झालं. कसे आहेत? अमूर्तची परी मूर्त कारुण्याचा. करुणा हा शब्द खरा गौतम बुद्धांचा आहे, आपलाही आहे. पण कारुण्याचा मूर्तिमान करुणा काय महाराज, हे वास्तविक आकार रहित आहेत. पण संसार तापानं दिन झालेल्यांना पाहून त्यांना दया आली आणि त्यांच्या दुःख निवृत्ती करतात, ते आकार धारण करतात आणि त्यांच्यातली जी करुणा आहे ती साकार होते आणि ते जीवाचं रक्षण करतात. व्यंजना म्हणून येते की दयासागर म्हणून? पैगंबर साहेबांचं म्हणणं आहे, अल्लाह रहीम भी है रहमान भी है. म्हणजे दयावान ही आहे आणि कृपावान ही आहे. रहीम और रहीम. शास्त्राचं श्रीगुरूला सांगणं वेगळं आहे, शिष्याला सांगणं वेगळं आहे. शिष्याला सांगत असताना शास्त्र असं सांगते असं सांगावं लागते, आज्ञेत राहा असं सांगावं लागते. पण शास्त्र श्रीगुरूला सांगते त्यावेळेला काय सांगते? संताला किंवा गुरुला सांगताना शास्त्र असं सांगते, शिष्याच्या सेवेकडे पाहू नका, तो मूर्ख आहे. कारण अज्ञान हे बेस आहे त्याचं. त्याच्या चुका दुरुस्त नका करू, चूक मानूच नका. त्याची चूक मनावर घ्यायचीच नाही. त्याची चूक नाही आहे, अज्ञान आहे त्याच्या बेसवर.
तुम्ही पहिल्या वर्गात त्या पोराला मॅट्रिकच्या परीक्षेला बसवाल कसं चालेल? म्हणून रूपक केलेलं आहे माऊलीनं. माझे गुरु पाय रूपी वसंतातील वसंत आहेत. आज्ञेचा आहे तंतू आहे. आज्ञा हेच मंगळसूत्र आहे आणि करुणेची मूर्ती आहेत. अशा श्रीगुरूंना मुमुक्षानं वंदनही करावं आणि शरणही जावं. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भय तैजनाच्या माते कारुण्य जो. जीवाला फिरण्यात अतिश्रम होतात, अनेक दुःख आहेत, दुःखाची आठवण असते त्याला. मुमुक्षू म्हणजे ज्याला दुःखाची आठवण नसते, त्याला माहीत आहे किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. दार सापडलं होतं पण मी आंधळा. दार आलं मला खरूच सुटली. दार हुकलं फिरसे गिनो पांडेजी 184. दार हुकू दिलं ना. दार हुकलं नसतं खरूच आहे तर मग खाजून घेणं मुकाट्यानं उभा राह ना. चालणंही सुरून खाजवणंही सुरू. दार चुकेल की नाही? हा, खाजवणं कळलं की नाही? माणसाला खरूच झाली तो खाजवतो. डॉक्टरने सांगितलं खाजवू नको, 2 महिने औषध घ्यावं लागेल. राहत नाही, खाजवतो. आता खाजवतो का? खाजवण्यानं सुख होते म्हणून खाजवतो की दुःख होते म्हणून खाजवतो? भाऊ बोला. व्यभिचारात सुख होते म्हणून व्यभिचार करतात, रंडीच्या घरी जातात. बायको ते सुख देत नाही का? पण तुम्हाला त्याच्यात गोड वाटते खर्जी सारखं. खर्जीचं सुख खरं सुख की सुखाचा आभास? गुरु गारुडी आला धावू नये. शहाण्याने आपल्या पाठीशी कोण आहे पाहावं. आपण तीव्र मुमुक्षु आहो, आपण साधक आहो, आपण काही सिद्ध नाही. आपल्या पाठीशी आपले गुरु आहेत, आपल्या पाठीशी संत आहेत. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. देव संताच्या द्वारा सांभाळ करतो, स्वतः सांभाळत नाही. धाव घेतात. संपणारे न संपणारे जन्ममरण आहेत ना, ते निवृत्त करण्याकरता मोडुरी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओ गुरु जेविता सद्गुरु निवृत्ती वंधू. हे मला प्राप्त करून घेणारा जो माझा गुरु निवृत्तीनाथ, त्याला मी वंदन करतो. मायारूपी हत्तीचा नाश करून गंडस्थळातून आत्मरूपी मोती काढून देणारा गुरु. काय म्हणावा. मायेचा नाश केल्या वाचून मोक्ष होत नाही. वनात अनेक पशु आहेत, अनेक प्रकारचे मरतात, पण सिंह मात्र कोणाकडूनच मारल्या जात. कोण मारतो त्याला? हत्ती कोणाकडून मारला जात नाही, फक्त सिंहाकडून. पण सिंह कोणाकडूनच मारला जात नाही. हत्ती तेव्हाच मरतो ज्यावेळेला सिंह त्याला मारेल, नाही तर हत्ती अमर आहे. त्याच्यापेक्षा मोठं बळ कोणाचं नाही. तसं माया अमर आहे, पण ब्रह्मज्ञानाचा उपदेशक श्री गुरु असेल तर माया मरते आणि गंडस्थळातला मोती मिळतो, नाही तर नाही. वेदांत शास्त्राचं प्रथम प्रयोजन हे आहे, भाष्योक्ती प्रमाण आहे. ही प्रमाणं थोडीशी कळावी माणसाला. अविद्या निवृत्ती फलदर्शनात हे पद आहे. आता सूक्ष्म चिंतन आहे, पण मला सांगायला वेळ नाही, त्याला काही इलाजही नाही. कारण सुखाचे 2 वर्ग आहेत, अव्यवहार्य सुख आणि व्यवहार्य सुख. आई आहे आणि पत्नी आहे. एक अव्यवहार्य सुख आहे, एक व्यवहार्य सुख आहे. तुम्ही ते जीवन तृप्त झाले, बायकोला आनंद होईल, आईलाही आनंद होईल. पण तुम्ही जेवल्यावर बायको तृप्त नाही होणार, पण आई तृप्त झाल्या वाचून राहणार नाही, कारण तिला जेवणाचं काम राहणार नाही, ती आई. कळलं? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी. मी नेहमी दृष्टांत सांगतो, इथेही सांगितलं आहे. मुलगा 1 वर्षानंतर अमेरिकेहून येतो, तुम्ही एरोड्रमला गेले मुंबईला, पत्नी बरोबर आहे, माताही बरोबर आहे. 1 महिन्याची सुट्टी घेऊन आला पोरगा. पत्नीला पोटात हर्ष मावे ना, माझा नवरा पाणीपुरी खाऊ, आईस्क्रीम खाऊ, झक मारू, हे सगळं तिच्या उकळी होती आनंदाची. ते पोरग जेव्हा विमानातून उतरलं, आनंदानं मिठी मारली बायकोनं. म्हातारी रडत होती. ते म्हातारा म्हणजे याचा बाप, तो म्हणे लगायची बावडटले का, तुम्ही जुनाट बाय, तुम्हाला अक्कल नाही का? पोरग इतक्या वर्षानं 2 वर्षानं आलं, महिनाभराची सुट्टी रडायला काय दुखणं आलं? ते म्हणे मुकाट्यानं राहा तुम्ही, बाप माय नाही, तुम्हाला माझं काय कळेल दुःख? अशा वेळेला फटकारून द्यावं नवऱ्याला बायकोनं. तिचा अनुभव वेगळा, याचा अनुभव वेगळा. याला बायको भोग्य वस्तू दिसते, त्याचं दर्शन वेगळं. बरोबर आहे?
मुकाट्यांना काय झालं? झालं हे पोराचं रिटर्न तिकीट आहे 31 दिवसानंतर. मला 31वा दिवस दिसून राहिला जाण्याचा, पुन्हा 2 वर्षाचा वियोग. म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आहे. हिला काय मरीबायला, ही मेरी मेकिंगचे स्वप्न पाहून राहिले महिन्याभराचे म्हणून आनंदानं उसळ्या मारते. पण मला माझ्या लेकराचा 31वा दिवस दिसतो ना जाणारा वियोगाचा. कोणात प्रेम आहे? भौतिक प्रेम कोणतं आहे? निर्व्याज प्रेम कोणतं आहे? म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेण प्रीती. निर्व्याज्य अवस्था आहे. दुःख निवृत्तीचा प्रकार. त्यात कार्य दुःख तुम्ही किती निवृत्त करा राहतेच, पण कारण दुःख मात्र दुःखाचं मूळ संपवलं की जात. सुखप्राप्ती पुरुषार्थ नाही आणि दुःख निवृत्ती पुरुषार्थ नाही. मग काय पुरुषार्थ आहे? दुःखाचं कारण निवृत्त करणं पुरुषार्थ आहे. ते तुम्हाला करावं लागेल. तुम्ही झऱ्यातलं पाणी घेता, पुन्हा येत राहते. तुम्ही किती घ्या, काढलं तरी पुन्हा झऱ्यात पाणी आहे. पण त्या झऱ्याला रेतीने भुजून टाकल्यावर पाणी बंद झालं. झरा कळतो की नाही? नदीच्या काठी राहणाऱ्याला कळेल. श्रीमंताला आणि सुखी माणसाला दुःख नसते, दुःखाचं बीज असते. गरिबाला दुःखही असते आणि दुःखाचं बीजही असते. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दारिद्र्याची. कोणाचं प्रमाण आहे? नाथांचं आहे. अवदसा निमाली दारिद्र्याची. हरिकृपा होता भक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरणी. हे 2 कळवे एकाच अभंगाचे आहेत. नाथांचा हरिपाठ 5-5 कळव्याचा आहे. 2 प्राप्य आणि 2 निवृत्त. सुख आणि सुखाचं अधिष्ठान जीवाकरता प्राप्य आहे. संसारातलं सुख आणि स्वरूपभूत सुख प्राप्य आहे, पण दुःख आणि दुःखाचं कारण निवृत्त आहे. नुसतं दुःख निवृत्त करून होणार नाही. म्हणून मी तुम्हाला थोडंसं सांगितलं. कृपा कटाक्षेने आलेले आपुले पदी बैसविले हा एक प्रकार, हा दृष्टीपाताचा प्रकार आहे. पण तुकोबारा म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोड. कोणतं? हा आलिंगनाचा प्रकार कोणता आहे? निळोबारा म्हणतात येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे. आ म्हणजे सहित, लिंग म्हणजे लिंग, शरीर ज्यात मन आणि ज्ञानेंद्रिय आहेत ते. आ म्हणजे सहित. आलिंगन कसं आहे? हे आलिंगन मनासहित, बुद्धीसहित, ज्ञानेंद्रियासहित एक होणं, याला आलिंगन म्हणतात. मस्तकावर हात ठेवण्याचा प्रकार थोडासा वेगळा आहे. श्री गुरुनी अपांगपाती म्हणजे किंचित नजर शिष्यावर टाकावी, पूर्ण टाकू नये. पतिव्रतेनं शत्रूवर दृष्टावर नजर टाकू नये, तर जळून राख होईल तो. गांधारी सुरेच्या पाया पडली, पाया द्रौपदीच्या. गांधारी पतिव्रता होती, डोळ्याला पट्टी होती. तिने सांगितलं पोरी धन्य आहेस, धन्य आहेस तू, धन्य माता पिता. माझा मुलगा इतका हराम, त्यानं तुला केस धरून ओढत आणलं, पदर नंगा करण्याचा प्रयत्न केला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता. देव तुझा भाऊ येऊ काय? देवावर सत्ता आहे तुझी. तू माझ्यावर कृपा केली. तुला माहित आहे या दुष्टांची मी आहे आणि ती पतिव्रता. पतिव्रतेचं दुःख पतिव्रतेनं जाणलं म्हणून तू त्यांच्याकडे पाहिलं नाही. तू जर या 100 पोराकडे पाहिलं असतं ना, तर 100 राखीचे ढीक झाले असते तेव्हाच, ॲट दॅट टाइम. धन्य का? तू पतिव्रता आहेस आणि मी पतिव्रत असल्यामुळे मला किती दुःख होईल हे तू जाणलं, म्हणून माझं दुःखाचं निवारण तू केलं, म्हणून तूच खरी संत, असं गांधारी द्रौपदीला बोलली. काय ग्रेड आहे? सासू सुनेचं नात्याची ग्रेड आहे. पतिव्रतेची ग्रेड पतिव्रता जाणेल. संताचा महिमा संताला कळतो, भक्ताचा भक्ताला कळतो. का? कैवल्य कनकाची या दाना जो न कडशी थोर साना, दुष्टाची या दर्शना पाढव जो. ही ओवी आपल्याला 2-4 कीर्तनात एक वेळ द्यावीच लागते. बरोबर आहे नारायण महाराज? ही अमृतानुभवाची ओवी आहे. या प्रकरणातली 5वी ओवी. मोक्षरूपी सुवर्णाचं दान करण्याकरता जो सद्गुरू लहान मोठा पाहत नाही, भेद पाहत नाही, द्रष्ट्याला ब्रह्मरूपानं दर्शन होण्याकरता मार्गदर्शन करतात. कैवल्य म्हणजे मोक्ष. आणि कैवल्य कनकाची यादाना जो न कडशी थोर साना, हे दृष्ट याच्याकरता आहे. मग महाराज पशुपक्षाला मोक्ष मिळेल का? हो. कोळी विल्ल पशु श्वापदे पारे, कृपेच्या सागरे तारी येली. कोळी पशु पक्षी ते तर शूद्रही नाही आहेत, अतिशूद्र आहेत. हो हो, त्यांनाही मिळेल काय? मिळेल.
पशु पक्षी जे पक्षी असून श्रीगुरूकडे गेले ते मुक्त झाले, पण बाकीचे पशु पक्षी त्यांना श्रीगुरू माहीत नाही म्हणून ते त्याच्याकडे जात नाहीत. पण त्यांना जर गुरु माहीत झाला आणि ते गेले तर तेही मुक्त होतील. जीव आहेत ना. आपण मांजरीला म्हटलं एकादशी कर, कुत्रं बाळगलं तुम्ही, कुत्र्याला म्हटलं एकादशी कर. अरे हो, तुम्ही त्याला भवर खाऊ घालाल, पण त्याला एकादशी कळत नाही ना. गाढव तीर्थी नांदीला कळू दुधिया माखीला गुळे जैसा. चंद्रभागेत आंघोळ केल्यावर पाप जाते, गाढवाला माहीत आहे का? मग तुम्ही त्याला किती वेळा आंघोळ घाला ते गाढवच राहील, कारण त्याला ज्ञान नाही ना त्या वस्तूचं. पशु पक्षी येत नाहीत संताकडे म्हणून मोक्ष मिळत नाही. आता तुम्ही तर श्रीगुरूकडे जात नाहीत, गेले तर मन राखून जाता, संकोचित वृत्तीने जाता, त्यांचं म्हणणं ऐकता, पण पार्टी ऐकता, म्हणून तुम्ही मुक्त होत नाही. कोणारा घेणारा की देणारा. मुक्ती श्रीमंत घेत नाही, गरीब घेत नाही, विद्वान घेत नाहीत, मूर्ख घेत नाहीत, सुखी घेत नाहीत, दुःखी घेत नाहीत, राजा घेत नाही, रंक घेत नाही. अरे मतवादीही नाही, कपिलस्य कणादस्य गौतमस्य पतंजली हेही घेत नाहीत. मग कोण घेतो? श्रीमंत ऐश्वर्याला मोक्ष समजतो, कर्मकांडी स्वर्गाला मोक्ष समजतात म्हणून घेत नाहीत. रामानुजाचार्य मध्वाचार्य हे देखील घेत नाहीत, त्याला पटत नाही. मग आता मोक्ष कोण घेईल? मोक्ष फक्त वारकरी घेईल म्हणून होय होय वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष घ्यायला अधिकार लागतो वारकऱ्याचा. तुम्ही वारकरी व्हा म्हणजे मोक्ष घेण्याचा अधिकार तुमच्या ठिकाणी प्राप्त होईल. लोकांना पंढरी काठ चावते आणि रस्ते, मला आश्चर्य वाटते. पोटात पंढरी व्हायला पाहिजे. मी पहिल्यांदा माझ्या आईच्या पोटात ताऱ्याच्या पंढरीला गेलो, 5.5 महिन्याचा होतो. पंढरी जन्मावर सुरू आहे. आता तुम्ही 20-20 वर्षाचं झालं पंढरीच्या नावानं काटा मारता. जे करून काही मिळणार नाही ते खरं खोटं करून पंढरी टाळता. प्रारब्धहीन समजावं की मूर्खपणा समजावं?